आता त्याच्या आपण आतापर्यंत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, वारंवार तुम्हाला त्या समजून पण सांगितल्यात कशा करायच्यात त्या. आता समजा त्याच्या पुढचा टॉपिक घेऊया आपण की अंश आणि छेदामध्ये सुद्धा अंश आणि छेदाचा टाईप असेल. ठीक आहे, म्हणजे कसं ए छेद बी याला पूर्णतः छेद देऊन सी छेद डी असं हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण याला काय करणार आहोत, याच्या पुढची स्टेप म्हणजे सोडवून घेण्यासाठी छेदच दिलेला आहे याचा अर्थ काय की तो भागाकारामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, याचाच अर्थ काय होतो, ए छेद बी हे भागाकाराचं चिन्ह आलं आणि सी छेद डी. ठीक आहे, छेदाचाच अर्थ काय असतो, भागाकाराचं चिन्ह असतं, बरोबर आहे. तो भागाकाराचं चिन्ह आपण ते दिले आणि परत जशाल तसा जो छेद जो काही होता तो आपण जशाल तसा लिहून घेतलाय. ठीक आहे, आता तुम्हाला एकदा गुणाकाराचं चिन्ह आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की करायचं काय, भागाकाराचं चिन्ह आल्यानंतर करायचं काय. भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं, फक्त गुणाकाराचं चिन्ह टाकायचंय आणि नंतरचा अपूर्णांक उलटा लिहून काढायचा. ठीक आहे, तर लिहिलंय आपण इथे काय, ए छेद बी गुणिले डी छेद सी. ठीक आहे, साधं सरळ सोप्पं आहे, एकदम मोठं दिसतंय, विचित्र दिसतंय म्हणून पण काही टेन्शन घेण्याची गरज नाही. याच्यावरची साधी उदाहरणं बघू आपण. 9/13 25/26. ठीक आहे, ह्यालाच तुम्हाला काय करायचंय, 9/13 भागाकाराचं चिन्ह असेल इथे, भागाकाराचं चिन्ह 25/26. ठीक आहे, यालाच आपण काय करतो, भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह टाकतो. आता तुम्ही काटाकाटी करायला मोकळे असता. ठीक आहे, 13×2 म्हणजेच किती, 18/25. आता या दोघांमध्ये काहीही सामायिक नाहीये, कुठल्याच एका अंकाने या दोघांना भाग जाणार नाही. ठीक आहे, एक सोडला तर, आणि एकने भाग देऊन पण काही फायदा नाही, त्याच्यामुळे हा पूर्णांक हा असाच राहील. ठीक आहे, 18/25. अजून एक उदाहरण घेऊ तुमच्या प्रॅक्टिससाठी. 3/7 9/49. ठीक आहे, याला तुम्हाला आता डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, याला गुणाकाराच्या स्वरूपातच लिहू शकता. आता प्रत्येक वेळेस आपण भागाकाराचं चिन्ह देऊन त्याला गुणाकार करण्यात काय पॉइंट नाहीये. ठीक आहे, मग मी काय करतो, याला सरळ गुणाकारामध्ये कन्व्हर्ट करतो. ठीक आहे, 3/7 गुणिले हा मला छेदामध्ये सुद्धा 49 हा छेदामध्ये आहे आणि 9 हा अंशामध्ये आहे. ठीक आहे, तर मी आता याला काय करतो, 49 जो छेदामध्ये आहे त्याला इथे अंशामध्ये लिहून घेतो आणि जो अंशातला छेदामधील अंशातला जो 9 आहे त्याला इकडे छेदामध्ये लिहून घेतो. ठीक आहे, आता काय, परत काटाकाटी, 7 आणि इथे येतील 3, म्हणजे पूर्ण उत्तर काय झालं, 7/3. बघा, मधली जी एक स्टेप आहे ती जर का गाळली तर आपल्याला लिहितानाच किती छोटं वाटतं ते, बरोबर आहे. विचार करताना पण आपण थिंकिंग प्रोसेसने तसंच करायचं, मधली एक स्टेप काढून टाकायची आणि मग डायरेक्ट पुढच्या स्टेपवर गेलो तर उत्तर पटापट भेटतात. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून इलॅबरेट करू, थोडे एक्सपांड वाले घेऊत आपण गणित. 2/3 अधिक 9/5 छेदस्थानात 3/5 वजा 2/9 असं दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार, सगळ्यात पहिले अंश सोडून घेऊ, मग छेद सोडून घेऊ आणि मग सगळ्या बाकीच्या गोष्टी चलते. ठीक आहे, आता इथे काय करणार आहोत आपण, फक्त आपण याच्याबद्दल बोलूया. ओके, बघा 2/3 अधिक 9/5 सुरुवातीला झालंय की दोन अपूर्णांकांची बेरीज कशी करायची आपण, तर एक तर तिरकस गुणाकार करायचा, नाही तर मग छेद समान करून घ्यायचा. ठीक आहे, तिरकस गुणाकारामध्ये काय येईल, 10 अधिक 27 9 आणि 15 आलं लक्षात. यालाच आपण काय लिहू शकतो, थोडंसं अजून साईडला घेतो मी, यालाच आपण काय लिहू शकतो, 37/15. बरोबर आहे, हा छेद जशाल तसा इथे दिला आपण आणि इथे काय केलं, 9×27 आणि 2×5 ठीक आहे, 27 वजा 10 छेदस्थानामध्ये या दोघांचा गुणाकार, कोणाचा, 5चा आणि 9चा, तो किती आला, 45. ठीक आहे, मग आता
हे इथे काय येणार पुढे, 27 मधून 10 गेले 17/45. ठीक आहे, ही कंडिशन आली तुम्हाला माहिती. आता पुढे काय करायचंय, 37/15 गुणिले 45/17. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. इथपर्यंत आपण आलो. हे आता मगाशीच करून दाखवलं तुम्हाला. a/b पूर्णतः छेदामध्ये c/d. ठीक आहे, आता 37 गुणिले 3 छेदस्थानामध्ये 17. 37 गुणिले 3 म्हणजे किती येतात, 111 आणि छेदामध्ये हे 17. ओके, ह्याच संक्षिप्त रूपामध्ये ठेवता येईल. किंवा मग 17नी 111च्या अलीकडची संख्या येईपर्यंत पाढा म्हणायचा. ठीक आहे, आणि तो मला असं वाटतं की 17 सख 102 हे येतील आणि मग 111 पर्यंत जाईपर्यंत जे काय आहे त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. आपला पुढचा टॉपिक तोच आहे, त्याच्यावरच आपण बोलणार आहेत. मग आपण याला काय करू शकतो, 6/9/17. ठीक आहे, हा झाला अपूर्णांक, हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे हा पूर्णांक आणि हा अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याच्यामध्ये कुठलं म्हणजे 6 आणि ह्या 9/17 मध्ये साइन कोणतं असतं तर अधिकचं असतं. जे दिलं नाही दिलं तरी फारसा फरक पडत नाही. ठीक आहे, आपला पुढचा टॉपिक तोच आहे, आपण त्यावरच जाऊया आता सरळ. ठीक आहे, बघा आता जर का असं दिलेलं असेल 2.3/5. ठीक आहे, असं जर का दिलेलं असेल तर याचाच अर्थ काय असतो, 2/1 अधिक 3/5. ठीक आहे, याचा अर्थ असा असतो. 2.3/5 म्हणजे काय तर 2च्या छेदामध्ये काहीच नाही, म्हणजे प्रत्येक पूर्णांकाच्या छेदामध्ये 1 असतो. या टॉपिकच्या अगदी सुरुवातीची पहिली ओळ माझी तीच होती की प्रत्येक पूर्णांकाच्या छेदामध्ये 1 हा असतो. हा असा आपण लिहून घेतला इथे. ठीक आहे, आता काय करतो आपण, तिरकस गुणाकार करतो. तो कसा येईल, 2×5 = 10, 3 आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार तो किती येतोय आपल्याकडे, 5. ठीक आहे, हे 10 कसे आले तर तिरकस गुणाकार आणि हे 3 असे. ठीक आहे, एवढं सगळं करण्यापेक्षा जर का आपण असं जर का पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर ह्या दोघांमध्ये गुणाकार करायचा आणि ह्या दोघांमध्ये नंतर बेरीज करायची. आलेल्या गुणाकाराची 3 सोबत म्हणजे अंशासोबतची बेरीज करायची. म्हणजे किती, 10 अधिक 3 छेद जशाल तसा 5. ठीक आहे, आलं लक्षात, म्हणजे किती, 13/5. किंवा मग जसं मी आधीच्या उदाहरणामध्ये सांगितलं तुम्हाला की छेदाचा पाढा म्हणायचा अंशाच्या अंक क्रॉस होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आता ह्याच कंडिशन मध्ये 5×1 5, 5×2 10, 5×3 15. 15 म्हणजे त्याने 13ला क्रॉस केलं तर 15 अंक जमणार आहे का आपल्याला, नाही जमणार. म्हणजे काय जमणार, फक्त 5×2 10. ठीक आहे, 5×2 10 उरले किती आता 3. मग ह्या 3 छेद जशाल तसा. ठीक आहे, असे उदाहरणं घेत आहे. म्हणजे आता याच्यावरची आपण उदाहरणं बघूया आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरची. ठीक आहे, दोन 2.2/5 अधिक 1.1/8 वजा 1.3/10 वजा 2.3/10. ठीक आहे, हा असा आपल्याला सम दिलाय सोडवण्यासाठी. ठीक आहे, आता बघा आपण काय करणार, सगळ्यात पहिले पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं प्रॉपर अपूर्णांकांमध्ये रूपांतर करून घेऊया. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार आलेल्या गुणाकाराची याच्यासोबत बेरीज होणार आणि छेद जशाल तसा लिहायचा. म्हणजे किती, 5×2 10 अधिक 2 12/5. ठीक आहे, 8×1 8 अधिक 1 किती झाले, 9/8. 10×1 10 अधिक 3 किती झाले, 13/10. ठीक आहे,
आणि इथे कसं करणार आपण 10चा गुणाकार 2 सोबत 20 अधिक 3 किती झाले 23/10. ठीक आहे. आता गणिताचं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पूर्णतः अपूर्णांकांमध्ये कन्व्हर्ट करून झालंय आपलं. ठीक आहे. सर्व हे अपूर्णांक संख्या. आता काय करणार आपण हे अशा टाईपचं गणित आपण आधी पण बघितलंय. ठीक आहे. जर का पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी जर का करायची असेल तर आपण काय करतो छेद समान करून घेतो. आधी छेद समान करून घेणं म्हणजे काय एकतर छेदाचा गुणाकार करायचा किंवा मग लसावी काढायचा. ठीक आहे. आता मी इथे लसावी काढू शकतो ह्या सगळ्यांचा. यांचा लसावी काय येतो 40. माहितीये लसावी हा टॉपिक आपला राहिलेला आहे पुढे होऊन जाईल तो. ठीक आहे. बघा आता ह्या सगळ्यांच्या पाड्यामध्ये 40 हा अंक येतो. ठीक आहे. 5 ला 40 करण्यासाठी मला कितीने गुणावं लागतं 8नी. तर 12 ला सुद्धा मी 8नीच गुणणार. ठीक आहे. 12 8 96. आता ह्या 8 ला 40 करण्यासाठी 5 ने गुणावं लागतं तर मी ह्या 9 ला सुद्धा 5 ने गुणणार. किती आले ते 45. आता ह्या 10 ला 40 आणण्यासाठी मला 4 ने गुणावं लागेल. छेदामध्ये जर का 4 ने गुणले तर अंशामध्ये सुद्धा 4 ने गुणल्या गेलं पाहिजे. आलं किती 52. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या 10 ला 40 करण्यासाठी मला 4 ने गुणावं लागलं तर वर सुद्धा 4 नेच गुणणार म्हणजे किती आलं 92. ठीक आहे. आता हे सोडून घ्यायचं. जेव्हा माझ्यासमोर असे मोठे मोठे आकडे वगैरे येतात ना मी काय करतो जवळच्या आकड्यांची बेरीज किंवा वजाबाकी जी काय येते करून घेतो. म्हणजे काय करेल मी 96 मधून 92 काढेल आणि 45 वजा 52 घेईल. काही फरक नाही पडत सेम सारखं येतं सगळं फक्त कॅल्क्युलेशनचा वेळ वाचतो. 96 मधून 92 गेले उरले किती 4 आणि 45 मधनं वजा 52 45 वजा 52 किती येतात वजा 7. अगदी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की एक जर का बेरीज आणि वजाबाकी असेल तर होणार तर वजाबाकीच पण मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं. ठीक आहे. ते किती आलं मग वजा 3/40. ओके. यावरचं आपण एक शेवटचं गणित घेऊया. बघा असं जर का असेल 2.1/7 1.2/3 अधिक 2.2/5. ओके. आता सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं पूर्णतः अपूर्णांकांमध्ये म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं प्रॉपर अपूर्णांकांमध्ये आपल्याला गणित सोडवून घ्यायचं. ठीक आहे. आता काय येईल 7 दुने 14 14 आणि 1 15/7 कंसामध्ये 3 1 3 अधिक 2 5/3 5 दुने 10 आणि 2 12/5. ठीक आहे. आता हे गणित आपण कुठे बघितलेलं आहे अशा टाईपचं गणित भागुबेव मध्ये बॉडमास मध्ये. ठीक आहे. बॉडमासची कन्सेप्ट आता इथे लागू होणार आहे. ती म्हणजे कशी की आधी कंस सोडून घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. कंस सोडून घेताना बघा आता 5/3 अधिक 12/5 यांची आपल्याला बेरीज करायची या अपूर्णांकाची. मग आता आपण काय करणार एक तर तिरकस गुणाकार किंवा मग छेद समान वगैरे करून एलसीएम काढून ते सगळे एकच पडतं. ठीक आहे. 15/7 बघा 5 5 25 12 36 आणि हे किती येतील 3 5 15. ठीक आहे. आता 15/7 कंसामध्ये आहे कंसाच्या नंतर म्हणजे 15/7 आणि कंसामध्ये कुठलंही साईन नाही म्हणजे ते गुणाकाराचंच साईन असतं. ठीक आहे. मग इथे आपण गुणाकाराचा साईन देऊया 25 आणि 36 61/15. ठीक आहे. 15 आणि 15 हे कॅन्सल होतील मग उत्तर काय आलं 61/7. म्हणजेच याचा अर्थ काय पूर्णांक हे अपूर्णांकामध्ये झालं. ठीक आहे. हे प्रॉपर व्यवहारी अपूर्णांकामध्ये. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर का मला करायचं असेल तर मी 7चा पाडा म्हणेल पण 61 हा आकडा क्रॉस नाही झाला पाहिजे. ठीक आहे. मग ते काय होईल 7 8 56 आणि 7 नंतर 63 मग 63 नाही जमणार 7 8 56 जमेल. 7 8 56 झालं 61 मधून 56 गेले उरले किती 5.
छेद 7. ठीक आहे, हे दोन्हीही आन्सर्स बरोबर आहेत. ओके, आता यावर आपण एक आयोगाला आलेला क्वेश्चन बघूया. ठीक आहे, आयोगाने ह्याच टॉपिकवर एक क्वेश्चन विचारलेला आहे, 2017 मध्ये विचारलेला आहे. कोणता आहे तो क्वेश्चन? हा, ठीक आहे, अशा टाईपचा क्वेश्चन, थेट क्वेश्चन MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ला हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, आता याच्या दोन पद्धती आहेत सोडवायच्या. ठीक आहे, एक ट्रेडिशनल पद्धत आहे, प्रॉपर पद्धत आहे, ती फार क्लिष्ट वगैरे आहे, मी तुम्हाला सोडवून पण दाखवू शकतो इथे, पण ती जर का तुमच्या माइंडमध्ये राहिली तर मग तुम्ही दुसरी मेथडच विसरून जाताल. ठीक आहे, कारण की ती ट्रेडिशनल मेथड आहे, ती तशीच आपण शिकत आलेलो आहोत लहानपणापासून, त्या मेथडनी पण जाऊ नका. ठीक आहे, पुन्हा कधी जर का पुढच्या लेक्चर्समध्ये अशा टाईपचे कधी गणित आले आपल्यासमोर तर मी ती ट्रेडिशनल मेथड आठवणीने समजून सांगेल. पण सध्या एक असं जर का तुम्हाला दिसतंय P/Q = 5/4, ठीक आहे, असं त्यांनी दिलंय, आणि जर का तुम्हाला विचारले की हे जर का असं असेल तर त्याचा आन्सर काय असेल. ठीक आहे, काही नाही, काही डोकं लावायचं नाही याच्यामध्ये, सरळ P च्या जागी तुम्हाला 5 ठेवायचं आणि Q च्या जागी 4 ठेवायचं, संपला विषय, याच्या पलीकडे काही करायचं नाही. आता बघा, म्हणजेच काय, 3 × 5 अधिक 2 × 4, छेदस्थानामध्ये 3 × 5 वजा 2 × 4, एवढंच विचारलेलं होतं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे काय, 15 अधिक 8, छेदस्थानात 15 वजा 8, किती आले, 15 आणि 8 23, 15 वजा 8 7. सिंपल, एवढंच विचारलेलं होतं तुम्हाला. ठीक आहे, ट्रेडिशनल मेथडमध्ये ते खूप वेगळं जातं. म्हणजे काय, ट्रेडिशनल मेथडची तुम्हाला फक्त झलक दाखवतो मी की ते करतात काय नेमकं म्हणून. ठीक आहे, तर ते सांगतात की ह्या सगळ्या वरच्या कंप्लीट याला Q ने भाग द्या. ठीक आहे, म्हणजे काय, P अधिक 2Q असं जर का दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर ह्या संपूर्ण गणिताला Q ने भाग द्यायचा, म्हणजे काय येईल, P/Q अधिक 2. ठीक आहे, कारण की याला पण Q ने भाग जाईल आणि यालाही Q ने भाग जाईल. ठीक आहे, हे असं इथे येईल आणि छेदस्थानामध्ये सुद्धा Q ने भाग द्यायचा, म्हणजे काय येईल, 3PQ वजा 2. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की ह्या ठिकाणी काय ठेवायचंय, P/Q म्हणजेच काय, 5/4. ठीक आहे, मग आता पुढे P/Q म्हणजे काय, 5/4, म्हणजे 3 × 5/4 अधिक 2, छेदस्थानामध्ये 3 × 5/4 वजा 2. ठीक आहे, अजून हे सोडवायचं बाकीचं आपल्याला हे गणित. म्हणजे काय होईल आता याचं, 15/4 वजा 2 आणि इथे एक मिनिट, वजा नाही, इथं अधिक वाटतं, हा, अधिक 2 आणि 15/4 वजा 2. ठीक आहे, आता मी काय करतो, इथे जर का मला एका ठिकाणी छेदामध्ये 4 दिसतोय तर मला ह्या पण ठिकाणी छेदामध्ये 4 हवाय. ठीक आहे, इथे जर का छेदामध्ये 4 आहे तर मला याच्या पण छेदामध्ये 4 हा अंक असलाच पाहिजे. ठीक आहे, याच्या छेदामध्ये कोणीच नाहीये सध्या, म्हणजे कोण आहे, 1 आहे, आणि त्या 1ला मला 4 करण्यासाठी काय करावं लागेल, 4 ने गुणावं लागेल. जर का त्या एकाला जर का मी 4 ने गुणलोय तर अंशामध्ये जो कोणता 2 आहे त्याला सुद्धा 4 ने गुणावं लागेल, म्हणजे ते किती येतील, 8 होतील. म्हणजे आता ह्याच्या पुढची स्टेप कशी असणार आहे माझी, 15/4 अधिक 8/4. ठीक आहे, 15/4 वजा 8/4. याचाच अर्थ काय, आता त्यांनी काय केलंय, आता छेद समान झाला, इथे तर छेद समान झालेला आहे, म्हणजे काय, 23/4 7/4. यालाच तुम्हाला माहिती आहे, आपण आता छेदामध्ये आहे म्हणजे काय, भागाकारामध्ये आहे, भागाकाराचा आपण गुणाकार करतो आणि छेदाचा अंश आणि अंशाचं छेद ह्या खालच्या संख्येचं करतो, म्हणजे काय, 23/4 गुणिले 4/7. ठीक आहे, 4 कटले, उत्तर किती आलं, 23/7. आता मी तुम्हाला फक्त हे जरा झूम आउट करून दाखवतो, हे कुठे आहे बघा,
आणि जर का आपण फक्त पीच्या जागी क्यू आणि क्यूच्या जागी पी जर का ठेवलं तर सरळ सोपं उत्तर निघतं बघा. ओके, आलं लक्षात काय केलंय ते? ही झाली ही कंप्लीट झाली तुमची ट्रेडिशनल मेथड. ठीक आहे, एवढे किती वेळ लागतो? आणि पीच्या जागी 5 आणि क्यूच्या जागी जर का 4 ह्या जर का सरळ संख्या ठेवलं तर हेच उत्तर आलं होतं ना आपलं 23/7. मी टिक पण केलं इथे. ठीक आहे, तर आलेला प्रत्येक क्वेश्चन हा ट्रेडिशनल मेथडनीच गेलं पाहिजे हे गरजेचं नाहीये. काही सोप्या ट्रिक्स आहेत म्हणून मी इथे तुमच्या समोर बसलेलो आहे. ठीक आहे, पुढच्या टॉपिकमध्ये आपण घातांक हा पुढच्या लेक्चरमध्ये घातांक हा टॉपिक शिकूया. धन्यवाद.